सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरती जी काही महाराष्ट्रामध्ये सर्वत्र या ठिकाणी सुरू आहे, तर त्याची लेखी परीक्षा कधी होणार आहे आणि याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे की तुमचा जो काही ग्राउंड पात्रता यादीचा जो काही कट ऑफ आहे, तर तो आता या ठिकाणी सगळ्याच जिल्ह्यांचा कधीपर्यंत जाहीर होणार आहे. तर विद्यार्थ्यांना आतुरतेने प्रतीक्षा आहे की सर, मी या जिल्ह्यात फॉर्म भरून ग्राउंड दिलेलं आहे, आता माझा कट ऑफ कधी लागल, त्याच्यानंतर माझी लेखी परीक्षा कधी होईल, सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे. आता कट ऑफ किती तारखेला लागल, कट ऑफची तारीख जाहीर झाली, त्याच्यानंतर मुंबईचे ग्राउंड या ठिकाणी कधीपर्यंत संपणार आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई सीपीचा कट ऑफ कधीपर्यंत लागल, सोबतच लेखी परीक्षा कधी होईल, सगळ्यात कमी कट ऑफ कोणत्या जिल्ह्यात लागल, सगळ्यात जास्त कुठं लागल आणि याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे 25 मार्क घेणारे, आता बघा 24 आणि 25 मार्क घेणारे विद्यार्थी सुद्धा पोलीस होऊ शकतात का, पात्र होऊ शकतात का, लेखी परीक्षा देऊ शकतात का आणि देतील, असा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे. तर सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे. तर आता मुंबईचा कट ऑफ लागल जास्त आणि इतर जिल्ह्यांमध्ये लागल कमी, तर ते कसं सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर समोर तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहू शकतात की पोलीस भरती ग्राउंड कट ऑफ 2026, त्याच्यानंतर बघा या तारखेला ग्राउंड कट ऑफ लागेल आणि लेखी परीक्षा तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली. आता मी तुम्हाला हे जे परिपत्रक हे सोप्या भाषेत समजवतो. तर बघा, जे काही विद्यार्थी यांनी ग्राउंड दिलेलं आहे आणि मैदानी चाचणीच्या कट ऑफची प्रतीक्षा करताय, आता बघा तुमचं जे काही जिल्हे याच्यामध्ये देण्यात आलेले आहे, आता जिल्ह्यांचे नाव मी अगोदर सांगतो की पोलीस आयुक्त सोलापूर शहर छत्रपती संभाजी महाराज नगर, पोलीस अधीक्षक पालघर रायगड रत्नागिरी कोल्हापूर, त्याच्यानंतर बघू शकतात पुणे ग्रामीण, त्याच्यानंतर सांगली सोलापूर ग्रामीण, धुळे अहिल्यानगर जळगाव छत्रपती संभाजी महाराज नगर ग्रामीण, जालना बीड धाराशिव लातूर नांदेड अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर ग्रामीण, भंडारा वर्धा गोंदिया लो, त्याच्यानंतर लो मार्ग पुणे व नागपूर. आता बघा, हे जे काही जिल्हे याच्यामध्ये देण्यात आलेले आहे, तर सोप्या भाषेत यांच्या ग्राउंडची प्रोसेस पार पडलेली आहे. आता विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे, फक्त जो काही ग्राउंडचा कट ऑफ लागणार आहे त्याची प्रतीक्षा आहे. तर यांचं जे काही या ठिकाणी लेखी परीक्षा आहे, या जिल्ह्यांचं नाव देण्यात आलेलं आहे यांचं, तर यांची 14 मार्च 2026 रोजी लेखी परीक्षा होणार आहे. त्या संदर्भात हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल सर, कट ऑफ कधी जाहीर होणार आहे, तर यांचा कट ऑफ जो काही आहे तर तो आता लवकरच या ठिकाणी 30 तारखेपर्यंत जाहीर केला जाणार आहे. 30 तारखेपर्यंत या ठिकाणी जाहीर होईल. 30 तारखेपर्यंत तुमचं समजून जाणार आहे की कोणता विद्यार्थी पास आहे आणि कोणता नापास आहे. जे कट ऑफमध्ये ज्यांचं यादीमध्ये नाव असेल ते विद्यार्थी लेखीला बसतील, बाकीचे विद्यार्थी या ठिकाणी घरीच बसणार आहे. ते दुसऱ्या भरतीची तयारीला त्यांनी लागायचं डायरेक्टली. तर स्पष्टपणे देण्यात आलेले आहे की या ठिकाणी एकाच 10 प्रमाणे विद्यार्थ्यांची निवड होईल. किमान या ठिकाणी 50% गुण तुम्हाला मैदानी चाचणी म्हणजे पाहिजे, त्याच्यानंतर कास्टनुसार कट ऑफ लागल आणि मग तुम्हाला लेखी देता येईल. तर याच्यामध्ये जेवढे जिल्हे आहे त्यांचा या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे 14 मार्च 2026 रोजी. तर डॉट याच्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे. आता महत्त्वाचा पॉईंट असा आहे की विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर, मुंबईच्या ग्राउंडची प्रोसेस कधी पार पडेल. त्याच्यानंतर तुमचं सांगतो की मुंबईला असो किंवा अदर जिल्ह्यांचा कट ऑफ किती लागेल, कुठं जास्त कमी, ते पण मी तुम्हाला सांगतो. तर मुंबईच्या ग्राउंडचा या ठिकाणी आता या ठिकाणी सुरुवात झालेली असून चांगल्या पद्धतीने विद्यार्थी ग्राउंड देत आहे आणि अजून प्रोसेस पार पाडायची बाकी आहे. त्याच्यामुळं महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे, तर मुंबईचं या ठिकाणी ग्राउंड लेटच होईल, कारण विद्यार्थी संख्या जास्त आहे, त्याच्यामुळं ग्राउंड घ्यायला लागतोय वेळ. आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे कट ऑफ जाहीर होईल, तर मुंबईचा जो काही कट ऑफ आहे तर तो जवळपास मार्च महिन्याच्या एंडिंगच्या अगोदर जाहीर होणार आहे. म्हणजे या ठिकाणी मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी मुंबईचा मैदानी चाचणीचा कट ऑफ जाहीर होईल. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लेखी परीक्षा एप्रिल महिन्याच्या दरम्यान होणार आहे. सगळ्यांची एकाच वेळेस होणार नाहीये. याच्यामध्ये जेवढे जिल्ह्यांचे नाव आहे त्यांची एका वेळेस होईल आणि राहिलेल्यांची वेगळ्या दिवशी होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संधी भेटते
तर संधीचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. फायदा म्हणजे कसा घ्यायचा आहे, तयारी करायची. कारण मुंबईला या ठिकाणी लेखी परीक्षेला वेळ आहे आणि ग्राउंड विद्यार्थी देत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला या ठिकाणी वेळ भेटतोय. त्यामुळे अभ्यासावर जास्तीत जास्त फोकस ठेवा. ज्यांचं ग्राउंड झालंय त्यांनी, आणि ज्यांचं बाकी आहे त्यांनी ग्राउंड प्लस लेखी परीक्षा करा. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मुंबईला या ठिकाणी तुम्ही मार्क घेताय, परंतु तुम्ही पास आहे किंवा नापास ते तुम्हाला कळायला पाहिजेत. आता विद्यार्थी 24 मार्क घेतो, काही 25 घेतो आणि काही 28, काही 30, काही 40 घेतो. आता महत्त्वाचं म्हणजे मुंबईला या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे कट ऑफ कॅटेगरीनुसार लागतो. जमलंच तर या ठिकाणी 25 मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याला चान्स भेटतो, तो पास होतो आणि तो पोलीस सुद्धा बनतो. परंतु काही ठिकाणी या ठिकाणी 40 मार्क घेणारा विद्यार्थी होतो फेल. सांगण्याचा मुद्दा काय आहे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कट ऑफ 1-10 प्रमाणे लागेल. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा असा होता की या ठिकाणी जर 26चा कट ऑफ लागला तर 25 मार्क घेणारा फेल होईल, आणि जर 41चा लागला तर 40 मार्क घेणारा नापास होईल. सांगण्याचा मुद्दा काय आहे की तुम्हाला तेवढे मार्क किमान असले पाहिजेत. एकच मुद्दा आहे की भरतीमध्ये जागा चांगल्या आहे, 15,000 जागा आहे. त्याच्यामुळे यावर्षी या ठिकाणी मुंबईला 3,500 जागा आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तयारी तुम्हाला करायची की जेणेकरून तुम्ही कट ऑफमध्ये बसाल, आणि कट ऑफच तुमच्यासाठी रामबाण आणि गेम चेंजर आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कुठं कट ऑफ कमी लागेल, कुठं जास्त ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा, मुंबई, त्याच्यानंतर पुणे या ठिकाणी लागेल कट ऑफ कमी. त्याच्यानंतर नागपूर झालं, त्याच्यानंतर पुणे शहर झालं, या ठिकाणी लागेल कट ऑफ कमी. आणि या ठिकाणी जे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे जिल्हे समोरचे रायगड, रत्नागिरी, या ठिकाणी कट ऑफ थोडा जास्त लागेल. कारण काय आहे की इथं जागा कमी आहे, परंतु जागाचा जर आपण हिशोब केला तर जागानुसार फॉर्म पण जास्त आले, म्हणजे तिथं या ठिकाणी इक्वॅलिटी होत आहे. म्हणून लक्षात घ्या की इथं कट ऑफ लागेल जास्त. त्याच्यानंतर कमी लागेल मुंबईला, कारण जागा 3,500 आहे. ठीक आहे, एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचंय. राहिलेल्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट लवकरच जनरेट होणार आहे. तुम्ही या ठिकाणी पास आहे किंवा नापास ते तुम्हाला लक्षात घ्यायचंय. कसं ते मी तुम्हाला सांगतो. 25% वरती ज्यांना मार्क आहे त्यांचा विचार केला जाणार आहे मैदानी चाचणीमधून लेखी परीक्षा देण्यासाठी. ज्यांना 25च्या खाली इथे फेल झालेले त्यांनी डायरेक्ट आशा सोडून द्यायची की ते पात्र होतील म्हणून. ठीक आहे, डायरेक्ट मी तुम्हाला क्लिअर बोलतो. जे 25च्या पुढचे त्यांना आशा ठेवायची ते पात्र होतील, परंतु त्याच्यामध्ये पण कट ऑफ लागेल. त्याच्यामुळं संभ्रममध्ये राहू नका. यावर्षी गेम चेंजर मैदानी चाचणी आहे. मैदानी चाचणी असेल तर सगळ्या गोष्टी असतील, नाहीतर मग तुम्हाला घरीच बसणं आहे. ठीक आहे, सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल. ज्यांचं हॉल तिकीट बाकी त्यांचं लवकरच दुसऱ्या टप्प्यात जनरेट होईल. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, तुम्हाला किती मार्क आले, फॉर्म कुठं भरला, काय भरला, कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करून मित्रांमध्ये मैत्रीणमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काही अडचण असेल तर 7248994648 आपला व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती तुम्ही SMS करू शकतात. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.